नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक नाश्त्यासाठी रेसिपी बनवणार आहे आणि ती जी रेसिपी बनवणार आहे आपण तो ढोकळा बनवणार आहे, जो खूपच छान आणि नाश्त्यासाठी खूप उत्तम असतो आणि झटपट तयार होतो। असा हा उपमा आपण आज तयार करणार आहे। यासाठी एक कपभर जे आहे ते मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/4 कप जो आहे त्याचं मी रवा घेतलेला आहे। रवा जो घेतलेला आहे तो जाड रवा घेतलेला आहे आणि रव्याने आपल्या ढोकळ्याला जे आहे ती जाळी खूप छान पडते। यासाठी आपण यामध्ये रवा घालायचा आहे। आता यामध्ये आपण दही घालणार आहे। दही जे घालायचं आहे ते 1 ते 2 चमचे मी दही यामध्ये घातलं आहे। बघू शकता अशा प्रकारे यामध्ये मी दही घातलं आहे आणि आता नंतर यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहे। 1 चमचाभर जे आहे ते तेल मी यामध्ये घातलेलं आहे। असं हे सर्व साहित्य जे आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि खूपच छान असा ढोकळा याने तयार होतो। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे। आता यामध्ये आपण साखर सुद्धा यामध्येच घालून घेणार आहे। अर्धा चमचा मी यामध्ये साखर घातली आहे। आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये साखर घालायची। कमी जरी साखर घातली तरी सुद्धा टेस्ट छान येते ढोकळ्याची। जास्त साखरेने सुद्धा खूप गोड गोड लागतो। आणि यामध्ये आपण हळद घातली आहे। आता हे सर्व जे आहे यामध्ये आपण हिरवी मिरचीची सुद्धा पेस्ट घालणार आहे। तुम्ही वरनं जरी टाकली तरी चालेल, तुम्हाला हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता। पण यामध्ये जर आपण हिरवी मिरची जी आहे ती दळून टाकली की त्याची चव छान येते। आणि या ढोकळ्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी आहे ते लागणार आहे। बघू शकता त्याची आपण कशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्या पद्धतीने आपण पाणी टाकायचं आहे। जास्त घट्टसर पण नाही आणि पातळसर पण नाही। बघू शकता एका डायरेक्शनने आपण हे ढोकळ्याचं पीठ जे आहे ते असं फेटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी फेटून घेतलं आहे आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला यामध्ये अर्धा कपच पाणी लागलेलं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी एका डायरेक्शनने छान असं 5-1 मिनिट आपण हे चांगलं फेटून घेतलंय। फेटून घेतले की आपल्या जो ढोकळा असतो त्याला जाळी सुद्धा छान पडते। बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपण याची ठेवली आहे। मी तुम्हाला चमच्याने दाखवते की आपण याची कन्सिस्टन्सी कशी ठेवली आहे। बघू शकता अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे। यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागलेलं नाही आहे। जे साहित्य आहे ते सर्व आपल्या घरात उपलब्धच असतं। आता हे जे पीठ आहे हे मी झाकून ठेवणार आहे। अर्धा तास जर ठेवलं तर छानच आहे आणि 15 मिनटं जरी ठेवलं तरी चालतं। पण मग जास्त वेळ ठेवलं तर तो जास्त छान होतो ढोकळा। त्यासाठी आपण थोडं जास्त वेळ भिजून द्यायचं आहे ते पीठ, म्हणजे रवा आपला जो आहे तो भिजला जाईल। आता यामध्ये मी इनोची संपूर्ण पुडी जी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण पाणी थोडं टाकलं आहे ते ॲक्टिवेट होण्यासाठी। त्यावर थोडंसं पाणी घातलं आहे आणि पुन्हा जे पीठ आपण हे जे आहे हे सर्व पुन्हा एकदा फेटून घेतलं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण हे चांगलं असं फेटून घेतलं आहे। आता एक भांडं घेतलं आहे मी, कुकरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये तेल टाकून आपण ते पूर्ण भांड्याला तेल लावणार आहे, जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो पटकन निघला जाईल। म्हणून आपण आता या भांड्याला सुद्धा आपण तेल लावून घेणार आहे। आता हे जे जेवढं बॅटर बनवलेलं आहे आपण ढोकळ्याचं ते त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे। संपूर्ण बॅटर जे आहे ते टाकून घेणार आहे आणि आपला ढोकळा कितीपर्यंत फुगला जाईल याचा अंदाज घेऊन आपण भांडं लहान मोठं घ्यायचं आहे। आता बघू शकता अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे आपण, जेणेकरून त्यामध्ये काही बबल्स असतील ते निघून जातील। अशा प्रकारे आपण हे जे आहे हे असं टॅप करून घ्यायचं आहे आणि आता यावर मी झाकण ठेवून आपण हे कुकरमध्ये लावून घेणार आहे। कुकरमध्ये खाली पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवणार आहे मी। आपण अंदाजानुसार पाणी घालायचं आहे त्या कुकरमध्ये। बघू शकता अशी जाळी आपण त्यामध्ये ठेवणार आहे आणि नंतर हे जे भांडं आहे ते ठेवणार आहे। तर वरनं झाकण ठेवणार आहे, पाणी गेलं नाही पाहिजे त्यासाठी आपण वरनं थोडंसं असं झाकण ठेवणार आहे आणि कुकरची शिट्टी जी आहे ती काढून घेतली आहे आणि आता आपण कुकर जे आहे ते असं लावून घेणार आहे
आणि अर्धा तास आपण याच्याकडे बघणार सुद्धा नाही आहे। अर्ध्या तासामध्ये आपला ढोकळ्याला आपण हातसुद्धा लावणार नाही आणि मग एकदम ओके आपला ढोकळा होऊन जातो। आता अर्धा तास आपण हे जे कुकर आहे ते लावलेलं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपला हा जो ढोकळा आहे तो तयार झालेला आहे। बघू शकता अशा प्रकारे जो आहे आपला हा ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे आणि खूप छान असा फुगून सुद्धा आलेला आहे आणि खूप छान अशी जाळी पडलेली आहे त्याला। आता आपण या वेळेला आपण चेक करणार आहे की आपला हा ढोकळा जो आहे तो कसा झाला आहे। पीठ जर आपल्या ह्या जे सुरीला आपण चिकटलेले नाही आहे या अर्थाने आपला जो ढोकळा आहे तो छान असा तयार झाला आहे। बघू शकता अशा प्रकारे हा जो ढोकळा आहे हा तयार झाला आहे। आता जो आहे याची सर्व साईड मी अशी थोडीशी सैल करून घेणार आहे आणि आपण एका भांड्यावर हा जो ढोकळा आहे हे आपण भांडं जे आहे ते उलटं करून आपला ढोकळा जो आहे तो आपण काढून घेणार आहे। बघू शकता अशा प्रकारे हा जो ढोकळा आहे तो निघलेला आहे आणि खूपच छान अशी जाळीसुद्धा याला पडलेली आहे। बघू शकता अशा प्रकारे किती स्पॉन्जी आपला हा ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे। आता आपण या ढोकळ्यासाठी फोडणी तयार करणार आहे। फोडणीसाठी आपण तेल टाकले 2 ते 3 चमचे तेल टाकायचे। आता यामध्ये आपण जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहे आणि मोहरी आणि जिरे थोडेसे जास्त जरी टाकले तरी चालते आणि खूप छान तडतडून द्यायचे आहेत मग ते खाण्यासाठी खूप चवदार लागतात। होऊ शकता आपली फोडणी याला खूप कडक अशी छान अशी बसते आणि मिरच्या सुद्धा मी यामध्ये टाकणार आहेत आणि जेणेकरून आपण जी मिरची आहे ती अशी खाता येईल अशा प्रकारे मी मिरची यामध्ये घालणार आहे। आपण हिंग घातला आहे। मिरची जी आहे ती मी देठासहित टाकलेली आहेत कारण जी फक्त आपण ती मध्ये मधोमध काप करून टाकलेली आहे जेणेकरून त्याची आपल्याला ढोकळा ज्यावेळेस खातो त्यावेळेस आपण ती खाण्यासाठी सोयीस्कर होईल अशा प्रकारे मी मिरची चिरून घेतलेली ती आणि यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ता सुद्धा छान असा तडतडून द्यायचा आहे आपण। नंतर यामध्ये मी अर्धा कप जे आहे ते पाणी घालणार आहे। बघू शकता अशा प्रकारे यामध्ये मी पाणी घालून घेतलंय आणि यामध्ये आपण 2 ते असे लिंबाचे थेंब जे आहे ते पिळून घेतले। छोटंसं अर्ध्या खापच लिंबू जे होतं त्याच्यातले मी 7-8 थेंब टाकलेली आहेत आणि आता आपण यामध्ये साखर जी आहे ती सुद्धा घालणार आहे। मीठ घातलंय मी यामध्ये। मीठ थोडंसंच घालायचं आहे आपण। आता आपण यामध्ये साखर घातली 1 चमचाभर जी आहे ती साखर यामध्ये मी घातली। साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। असे उकळी आल्यानंतर आपल्या आता ही जी आपण बनवलेली फोडणी ती ढोकळ्यावर आपण टाकून घेणार आहे। पाहू शकता अशा प्रकारे जी फोडणी केलेली आहे ती अशी टाकून घ्यायची आणि आपला हा जो ढोकळा आहे हा तयार झाला आहे। बघू शकता आणि तुम्ही अशा प्रकारे ढोकळा जो आहे तो नाश्त्यासाठी तुम्ही तयार करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील। यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आता यावर आपण कोथिंबीर जी आहे ती टाकून घेतली आहे। असा हा आपला ढोकळा जो आहे तो संपूर्ण असा तयार झालेला आहे, खाण्यासाठी एकदम तयार झाला आहे। आता आपण हा ढोकळा जो आहे त्याचे कापणार आहे खाण्यासाठी। बघू शकता अशा प्रकारे आपण हे जे ढोकळा आहे हा असा कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी हा ढोकळा जो आहे तो कापून घेतला आहे आणि तो किती स्पॉन्जी झाला आहे हे सुद्धा तुम्हाला मी एक पीस कापल्यानंतर दाखवते की हा जो ढोकळा आहे हा कसा आपला झालेला आहे।
बघू शकता किती स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा जो आहे तो झालेला आहे। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद।